आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग मम्मा. बुडक्याचं गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजून गेलेत पण त्या स्वानंदीचा काही पत्ता नाही. ह्यानी ना मणी आणि स्वानंदीला डोक्यावर चढवून ठेवलंय. मम्मा तुम्ही ना सकाळी सकाळी चिडचिड नका करू. मी छान ब्रेकफास्ट घेऊन आली आहे, तो एन्जॉय करा. घ्या. हे सगळं तू बनवलंस? नाही हो मम्मा, तुम्हाला असं वाटतंय का हे सगळं मी बनवेन? माझ्यावर इतकी वेळ नाही आली की मी स्वतः किचन मध्ये जाईन आणि कुकिंग करेन. आपल्या सर्वांनीच बनवलंय, मी फक्त घेऊन आली. किती गुणाची आहेस ग तू. सासूसाठी एवढं सगळं घेऊन आलीस. ते स्वानंदी बघ आमच्यात भांडणं लावते आणि वर कामाला येत नाही. मम्मा तुम्ही ना त्या स्वानंदीचं टेन्शन नका घेऊ. का चिडताय? चिडू नको तर मी काय करू? तेवढंच आहे माझ्या हातात. आपण त्या स्वानंदीला घरातनं बाहेर काढायचा प्लॅन केला की हे आणि मणी येणार आणि तिचा कैवारी बनणार. पाहिलंच ना मला कसं बोलले ते. हे मात्र खरं आहे तुमचं. डॅड का इतकं फेवर करतायत तिला आय डोंट नो. त्याचेच परिणाम आहेत हे. काल रात्री बोलल्यानंतर त्या बाईंची एवढी मजल वाढलीये की मॅडमचा पत्ता नाही अजून. मम्मा आपण त्रास न देता जर ती स्वतःच या घरातून निघून गेली तर मग नाही ना डॅड मध्ये पडणार. म्हणजे मम्मा हो तुम्ही विसरताय का? तो सोन्याचा हार नाही का तिच्या रूम मध्ये लपवून आले मी, तो तिथे सापडला की स्वानंदी ठरली चोर. हे त्या स्वानंदीचे इतके भजनी लागलेत ना काहीही फरक पडणार नाही हार मिळाला तरी. हे परत तिला थांबवणार आणि येरे माझ्या मागल्या चालूच राहणार. मम्मा आपल्यात काय बोलणं झालंय हे कदाचित विसरलाय तुम्ही. मणी आणि स्वानंदी सेल्फ रिस्पेक्ट असलेले इमोशनल लोक आहेत. स्वानंदीची चोरी पकडली गेली आणि त्याचा बबरा झाला त्यानंतर डॅडने जरी त्यांना माफ केलं ना तरी ते दोघे आपल्याला तोंड दाखवायला धजावणारच नाहीत. कारण त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट त्यांना इथे राहूच देणार नाही. मग डॅडने त्यांना कितीही सांगितलं तरीही. आणि न जाणू इतकं सगळं झाल्यानंतर कदाचित डॅड स्वतःच त्यांना हाताला धरून घराबाहेर काढतील. आणि मम्मा डॅड म्हणालेत ना काहीतरी मार्ग काढूया.